मठपती सर 1978 पासून ते आज जागा आहेत. अनेक विधानसभा निवडणुका झाल्या, परंतु केज या राखीव मतदारसंघामध्ये विशिष्ट जातीलाच सातत्याने संधी मिळत गेली. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती संख्या भरपूर आहे, 59-60 आहे. परंतु आणि त्यामध्ये 1978 साली चर्मकार समाजाला संधी मिळाली. 1980 मध्ये स्वामी साहेब गेले निवडून. 1985 सातपुते साहेब गेले, म्हणजे चर्मकार समाज गेले. आणि सातत्यानं आतापर्यंत आमच्या साठे साहेबाचा अपवाद वगळला, 2.5 वर्षाचा कालावधी वगळला, तर आतापर्यंत सातत्यानं चर्मकार समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः केज मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची, म्हणजे पूर्वाश्रमीचा महार समाज आहे, याची संख्या लक्षणीय आहे, दुर्लक्षित नाही. डिसिसिव्ह वोट आहेत. असं असून सुद्धा या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा BJPनं सुद्धा एक वेळा चंद्रशेखर वडमारे साहेबाला अपवाद वगळता, 85 पासून नंतर माझा अपवाद वगळता आणि ह्या 1-2 अपवाद वगळता काँग्रेस पक्षाने किंवा BJPनं सुद्धा बौद्ध समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिलेलं नाही. ही अनेक समाज बांधवाच्या मनामध्ये खंत आहे. हा मतदारसंघ राखीव एका विशिष्ट जातीकरताच आहे का? हा राखीवमध्ये राखीव असं होता कामा नये. म्हणून यावेळेस आमची मागणी अशी आहे, एक काँग्रेसचा जुना कार्यकर्ता या नात्यानं आमची मागणी अशी आहे की राष्ट्रीय पक्षांना आमचं नम्र निवेदन आहे, अपील आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे की त्यांनी बौद्ध समाजाचा उमेदवार या निवडणुकीमध्ये, येत्या निवडणुकीमध्ये उतरवा, जेणेकरून बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व विधानसभेत जाऊ शकेल. हे सांगण्यात